क्वेश्चन नंबर 14 आहे आपला. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल्स इफ पॉइंट्स D, E and F are the midpoints of the sides of that triangle. आपल्याला मिडपॉईंट्स दिलेले आहेत, आपल्याला लेंथ माहिती नाही आहेत, मग आपण बाय मिडपॉईंट फॉर्म्युलाने जे आहेत त्यांचे नंबर्स काढू शकणार आहोत आणि मग आपल्याला त्याच्यामधून त्यांचा जे सेंट्रॉइड आहे मग त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे आहेत. बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय झालेलं आहे. हा आहे आणि हे आपल्याला पॉईंट्स त्यांनी दिलेले आहे D, E आणि F अशा प्रकारे. ओके, म्हणजे मग आपल्याला त्या आधी लाईन्स काढाव्या लागतील आणि मग आपल्याला कळेल की बाबा त्याचा सेंट्रॉइड म्हणजे हा जो पॉईंट आहे तो किती येणार आहे. ओके, चलो काढूया. या क्वेश्चनला आपला मार्क मिळणार आहेत 4. मी म्हणेन की तुम्ही छोटे छोटे क्वेश्चन्स करता, चांगलीच गोष्ट आहे, पण हे मोठे क्वेश्चन्स आता जर आपण छोटे छोटे क्वेश्चन्स केलेले आहेत आपल्याला ते बऱ्यापैकी जमता आहेत. असं लक्षात आलं की छोट्या क्वेश्चन्सवरती कॉन्सन्ट्रेशन करण्यापेक्षा मोठे क्वेश्चन्स सोडवलेत. मोठा क्वेश्चन्स एकदा तुम्हाला कळलं तर हा मोठा क्वेश्चन्स आहे, त्याला टिक मार्क करून ठेवा. आता तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास करायचा आहे किंवा आपण म्हणूया रोजच्या रोज तुम्हाला मॅथ्स सोडवायचं आहे. मग तुम्ही एक एक दिवस ठरवून घ्या की बाबा आज मॅथ्स 1 केला, आज मॅथ्स 2 केलं, आज मॅथ्स 1 केला, आज मॅथ्स 2 केलं. मग पुन्हा परत ठरवा की बाबा आज आपल्याला ह्या चॅप्टरमधले क्वेश्चन्स करायचे आहेत, आज ह्या चॅप्टरमधले क्वेश्चन. प्रत्येक वेळेला रोजच्या रोज ते रिवाईज झाले तरच तुम्हाला पेपरमध्ये ते व्यवस्थित सोडवता येणार आहेत. आता बघूया, आपण हे सगळे पॉईंट्स लिहून घेतलेत. आर द मिड पॉईंट्स ऑफ AB, BC अँड AC. Let the coordinates of A x1 y1, the coordinate of B is x2 y2 and the coordinate of C is x3 y3 by midpoint formula. X is equal to x1 plus x2 upon 2 is equal to. आता x आपल्याला दिलेला आहे, काय आहे Dचा आपला x किती आहे -7. मग -7 इज इक्वल टू x2 प्लस x1 प्लस x2 अपॉन 2 म्हणजेच काय झालं 7 2 जा 14 -14 इज इक्वल टू x1 प्लस x2. हाच आपला इक्वेशन नंबर 1. y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल टू y आपला काय दिलेला आहे 6 दिलेला आहे, मीन्स 6 2 जा 12. y1 प्लस y2 इज इक्वल टू 12. हा झाला आपलं सेकंड इक्वेशन. इज अ मिड पॉईंट ऑफ लाईन BC. A इज इक्वल टू, आता प्रत्येक वेळेला वेगवेगळे घेते म्हणजे आपल्याला काय होईल x प्लस y, x प्लस 2 हे सगळं कन्फ्युजन होणार नाही. आता इथे आपण A आणि B असे त्याचे पॉईंट नावं लिहून घेतलेली आहेत. ओके, मग आपण केल्यानंतर काय झालं A इज इक्वल टू x2 प्लस x3 अपॉन 2. मग आपला A किती आहे 8 आहे. मग 8 2 जा 16 इज इक्वल टू x2 प्लस x3. हे आपलं थर्ड इक्वेशन झालं. B इज इक्वल टू 5 इज इक्वल टू y2 प्लस y3 म्हणजे 5 2 जा 10 मीन्स 10 इज इक्वल टू y2 प्लस y3. हा आपला जरा फोर्थ इक्वेशन. F इज अ मिड पॉईंट ऑफ लाईन AC. C इज इक्वल टू x1 प्लस x3 आणि आपला C आहे, हा आपला C आहे 2 म्हणजे 2 2 जा 4 4 इज इक्वल टू x1 प्लस x3. हे झालं इक्वेशन नंबर 5. D इज इक्वल टू -2 इंटू 2 म्हणजे -4 इज इक्वल टू y1 प्लस y3. हा झाला आपला 6 इक्वेशन. आता बघा आपल्याला कसे सगळे इक्वेशन मिळाले. कोणामध्ये x1 x2 आहे, कोणामध्ये x1 x3 आहे. मग आता हे आपल्याला कसे कट करता येतील किंवा आपल्याला कसं करता येईल तर बघा इथे लिहिताना आपण हे सरळ असं लिहिलेलं आहे तरीसुद्धा काय होतं आहे बघा, आपण काय करणार आहोत x2 सेम आलं दोघांमध्ये, तर x2 आपला कट होईल. म्हणून आपण काय केलं सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1 लिहून घेतला. x1 प्लस x2 इज इक्वल टू -14 मायनस करणार आहोत x2
प्लस x3 इज इक्वल टू 16. ओके, ठीक आहे. आता आपल्याला हे काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. ओके, म्हणजे मग आपले काय होतील, साईन जे आहे ते बदलतील, प्लसचं मायनस या प्लसचं मायनस x2 कट झाले. मग काय राहिलं, x1 ॲज इट इज राहिला, मायनस x3i इज इक्वल टू -14 मायनस प्लस -16, म्हणजे प्लस झालं आणि मायनसची साईन आली -30. हे आपलं झालं इक्वेशन नंबर 7. म्हणजे आता आपल्याला पुन्हा परत या दोघांमधनं काढलं की आपल्याला x3 मिळेल. असं करत करत आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक शब्दाचे अर्थ आपल्याला काढायचे आहेत. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 2. y1 प्लस y2 इज इक्वल टू 12, y2 प्लस y3 इज इक्वल टू 10. आपण सबट्रॅक्ट केलेलं आहे त्यामुळे साईन्स ज्या आहेत त्या चेंज आहेत. y2 कट झाले. y1 मायनस y3 इज इक्वल टू 12मधून -10 झाले. आन्सर आलं 2. हे आपलं इक्वेशन नंबर 8 झालं. ॲडिंग इक्वेशन 5 and 7. ओके, आता आपण नंबर्स बदललेले आहेत. आता 5 आणि 7मध्ये x1 आणि x3 मिळालेला आहे. इथे x1 आणि x3 मायनसमध्ये मिळालेले आहे. आता हे ॲड केलं तर आपल्याला x1चे आन्सर मिळणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, पुन्हा x1 आणि x3 सेम दिसणार आहेत. मग त्याच्यावरनं आपल्याला जो आहे तो x1चा अर्थ नंबर मिळणार आहे किंवा कोऑर्डिनेट मिळणार आहे असं आपण म्हणूया. ओके, मग आता x1 प्लस x3 इज इक्वल टू 4 आणि x1 मायनस x3 इज इक्वल टू -30. x1 प्लस झाले तर 2x1 झाले आणि 4 -30 आन्सर आलं -26. म्हणजे x1 इज इक्वल टू -13. 8 मिळाला. ॲडिंग इक्वेशन 6 and 8. y1 प्लस y3 इज इक्वल टू -4, y1 मायनस y3 इज इक्वल टू 2. म्हणजे हे कट झाले. y1 झाले 2y1 इज इक्वल टू 4मधून 2 मायनस झाला. आन्सर आलं 2. आपल्या ग्रेटर वनची साईन आली म्हणजे -2. y1 इज इक्वल टू -1. Therefore, the coordinate of point A is -13, -1. AE is a median of line BC, CD is a median of line AB, BF is a median of line AC, G is a centroid of a triangle. It is in 2:1 ratio. The coordinate of GB, X, Y. A is equal to E is equal to bisection formula. X is equal to mx4 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आपल्याला त्यांनी रेशो दिलेला आहे 2:1 आहे. रेशो दिलेला आहे का? रेशो दिलेला नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे सेंट्रॉइडचा रेशो कसा असतो. ओके, तो 2:1 असतो. 2 × 8 + 1 into -13 upon 2 + 1. 2 8 = 16, 13 1 = 13, पण -13. 16 - 13 3 आलं. 2 + 1 3, 3 3 = 1 झालं. 3 1 = 3, 3 1 = 3. Therefore x is equal to 1. म्हणजे आपल्या सेंट्रॉइडचा जो कोऑर्डिनेट आहे तो आहे 1. y is equal to 2 × 5 + 1 × -1 upon 2 + 3. 2 5 = 10, 10मधून -1 झाले. 9 आन्सर आलं. 9 / 3. Therefore y is equal to 3. The coordinates of centroid of the triangle is 1 3.